ह्या व्हिडिओत एवढी बायका बघून तुमका असा नक्की वाटलं की हय लगीन चालू असा, पण तसं काय नाही हो. मी असे धाराशिवमध्ये आणि धाराशिवमध्ये मी पहिल्यांदा असं बघलं की एवढी बायका जमा होतात आणि संक्रांतीचा सण साजरा करतात. तर मी बघलंय, आता पुढे तुम्ही पण बघा. धाराशिव जिल्ह्यात संक्रांत हा सण केवळ एक तिथीपुरता मर्यादित नसून तो स्त्री जीवनाशी, सौभाग्याशी आणि परंपरेशी जोडलेला उत्सव आहे. जसा वटपौर्णिमेला बायका नटून थटून वडाची पूजा करतात, गौरी गणपतीला ववसा धरतात, तसंच इथे धाराशिवमध्ये संक्रांत मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. हा सण विशेषतः नवविवाहित वधूंसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लग्नानंतर पहिली संक्रांत असलेल्या सुनबाईंना खास मान मिळतो. पण केवळ नवविवाहितच नव्हे, तर नवीन वधूपासून ते वयस्कर सौभाग्यवती महिलांपर्यंत सगळ्याच महिला या सणात सहभागी होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, समाधान आणि एक वेगळीच भक्ती दिसते. मी हा सण पहिल्यांदाच जवळून पाहिला आणि खरंच मन भारावून गेलं. एका जुन्या ऐतिहासिक वाड्यामध्ये हा सण साजरा केला जातो. त्या वाड्यात तुळजापूरच्या भवानी देवीचं मंदिर आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. या पवित्र जागेत संक्रांतीच्या दिवशी वेगळंच वातावरण असतं. घंटानाद, स्त्रियांची कुजबूज, हसणं, ओव्या आणि भक्तीचा दरवळ सगळीकडे भरून राहतो. या दिवशी महिला एकमेकींकडे ववसायला जातात. हळदी कुंकू, तिळगुळ, वाण, सौभाग्याच्या वस्तू यांची देवाणघेवाण होते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या शब्दात फक्त गोडवा नसतो, तर नात्यांची ऊब, आपुलकी आणि परंपरेची घट्ट वीण असते. प्रत्येकजण नव्या वर्षासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि सौभाग्याची प्रार्थना करते. नटलेल्या महिला साड्या नेसून, पारंपरिक दागिने, केसात माळलेली फुले आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास या सगळ्यातून मराठी स्त्री संस्कृतीचे सौंदर्य खुलून दिसतं. जुन्या वाड्याच्या भिंती, देवळाचा गाभारा आणि आजूबाजूला जमलेल्या महिला हे दृश्य जणू काळाच्या पलीकडे घेऊन जातं. आजच्या धावपळीच्या काळात अशा परंपरा पाहिल्यावर जाणवतं की सण म्हणजे फक्त उत्सव नाही, तर तो आपल्या मुळाशी जोडणारा एक धागा आहे. धाराशिव जिल्ह्यातील ही संक्रांत परंपरा स्त्रीच्या आयुष्यातील सौभाग्य, नातेसंबंध आणि श्रद्धेचं सुंदर प्रतीक आहे. हा सण पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवली, परंपरा जपल्या गेल्या तर त्या पिढ्यानपिढ्या माणसांना जोडत राहतात आणि त्यातूनच आपल्या संस्कृतीचं खरं सौंदर्य फुलतं. तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे.